जय महाराष्ट्र। मी आपला माणूस ईश्वर तायडे काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी लाईव्ह आलेलो आहे। तुम्हाला माहिती आहे गेले 2.5 दिवस वार्ड क्रमांक 157च्या आपल्या नगरसेविका या लापता होत्या, गाढ झाल्या होत्या, दिसत नव्हत्या। रात्री त्या प्रकट झाल्या आणि आज सकाळी मातोश्रीच्या बाहेर त्यांनी सांगितलं की मी देवदर्शनाला गेली होती। सर्व संघर्ष नगरच्या जनतेला, सर्व शिवसैनिकांना, सर्व मनसैनिकांना आणि सर्व मतदारांना मी सांगू इच्छितो, हे देवदर्शन नव्हतं, हे लक्ष्मी दर्शन होतं आणि हे लक्ष्मी दर्शन झालं नाही म्हणून ते परत आले। या इलेक्शनच्या अगोदरच ज्या नेत्यांनी त्यांना निवडून आणलेलं आहे त्या नेत्यांनी डील केलेली आहे आणि ऍडव्हान्स सगळं लक्ष्मी घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलं गेलं होतं की जर आपण निवडून आलात तर तुम्हाला इकडे यावं लागेल। त्या नेत्याची तशी कमिटमेंट आहे आणि नेत्यांनी त्यांना पनवेलला पळवून नेलं होतं। रात्री लक्ष्मी दर्शनची डील बरोबर झाली नाही। त्यांच्यावर खूप कर्ज आहे, खूप कर्ज आहे। ते कर्ज एकाच 4 दिवसामध्ये त्यांना कर्ज मिटवायचं आहे आणि जवळजवळ स्वतःचं 20 करोड रुपयाचं एक हॉस्पिटल त्यांना गावी उभारायचं आहे आणि ती डील पूर्णपणे झाली नाही। त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या लवकर नाही होणार, पण ठीक आहे, आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे। मी मतदारांना सांगू इच्छितो, संघर्ष नगरच्या आणि विशेषतः शिवसैनिकांना, मनसैनिकांना, अरे ज्या नेत्याने त्यांना निवडून आणलेलं आहे तो नेता माननीय राज साहेबाचा झाला नाही, माननीय उद्धव साहेबाचा झाला नाही, तो नेता यांना होऊ देईल का? ज्या नेत्याने सांगितलं होतं एक वेळ मी माझी बायको सोडेल पण तुम्हाला सोडणार नाही, त्याच नेत्याचं हे षडयंत्र आहे, त्याच नेत्याची कठपुतली आहे। आपली नगरसेविका त्या नेत्याच्या पूर्णपणे तालावर नाचणार आहे। ठीक आहे, आज डील झाली नाही, जमली नाही आणि देवदर्शन नव्हे लक्ष्मी दर्शन झालं नाही म्हणून कदाचित आज परत आलेलं आहे। पण माझी आपल्या सर्व मतदारांना विनंती आहे की आपण खूप मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं आहे। तुमचा, आमचा, सर्वांचा खूप मोठा विश्वासघात या नगरसेविकेने केलेला आहे। आज मतदार विचारतात की आम्ही याच्यासाठीच मतं दिली होती का? आम्ही याच्याच विरोधात माननीय ईश्वर तायडे साहेब यांना सोडून तुम्हाला हे केलं होतं का? ठीक आहे, रडून का येशीना, लोकांच्या पाया पडून का होईना, रडून अश्रू गाळून मी फाशी घेईल, मी असं करेल, मी डायव्होर्स घेईल, मी घटस्फोट घेईल, हे सगळं करून का असेना, संघर्ष नगरच्या जनतेनं तुम्हाला मतं दिली होती पण त्याचा सन्मान व्हायला पाहिजे होता। खूप मोठा अपमान फक्त 4 दिवसात, एवढी घाई तुम्हाला खोक्यांची। 25 खोके पाहिजे होते तुम्हाला। अरे जनता काय करणार आहे? 4 दिवसामध्ये तुम्हाला लगेच कर्ज फिटवायचं आहे, 4 दिवसामध्ये लगेच स्वतःचं हॉस्पिटल, स्वतःचं हे करायचं आहे। अरे ज्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र तुमच्यासाठी काम केलं, ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं काय? आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। सगळ्यांना कळालेलं आहे कशासाठी गेला होता आणि कशासाठी परत आला। काय तर म्हणे तिथे मोबाईल स्विच ऑफ होता, लागत नव्हता। अहो तुमच्याकडे 4 मोबाईल आहे, 4। तुम्ही पनवेलमध्ये होता, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, काय होतात, मला सगळं माहिती आहे। योग्य वेळी मी ते ओपन करेल। आणि एवढंच नव्हे, मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यांनी रात्री 7 वाजता काल त्यांची निवडणूक नगरसेवक पद रद्द करण्यात यावी याच्यासाठी ॲफिडेव्हिट बनवलं आणि आज 12 वाजता ते कोकण भवनला जाणार होते। हे त्यांना समजलं, त्यांना वाटलं आता काय नाही, नगरसेवक पद आपलं रद्द होईल आणि इकडे लक्ष्मी दर्शन पण होत नाही, खोके पण भेटत नाही बरोबर आपल्याला जे पाहिजे ते, तर करायचं काय? तर धावत पडत रात्री 12-1 वाजता पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांना भेटले आणि आज सकाळी मातोश्रीला आम्हाला सांगतायत की आमचे 4 मोबाईल बंद होते। अरे जो माणूस नवीन नगरसेवक झालाय तो मोबाईल बंद स्विच ऑफ करून ठेवतो? असं शक्य नाही। या संपूर्ण मुंबईमध्ये 227 नगरसेवक निवडून आले,
त्यांच्या पतीचा, त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या भावाचा, बहिणीचा कुठला तरी मोबाईल चालूच असतो ना. तुमच्या पतीचे पण मोबाईल बंद होता, तुमचा पण होता. असं एवढ्या लोकांना मूर्ख समजू नका. संघर्ष नगरच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही विश्वासघात केलेला आहे आणि तुमची निवडणूक आज रद्द होणार होती. तुमचं नगरसेवक पद रद्द करणार होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्हाला माहिती आहे, त्याचं ॲफिडेव्हिट बनवलं होतं. सगळी माहिती माझ्याकडे आहे, सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. आणि म्हणून तुम्ही धावत पडत तुम्हाला असं वाटलं आता कसं होईल, आमचं नगरसेवक पण पद निघून जाईल. त्यामुळे तुम्ही आलात, जनतेला भेटणार, सांगणार की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, देवदर्शनाला गेलो होतो. देवदर्शन नव्हे, लक्ष्मी दर्शनाला तुम्ही गेला होता आणि त्या लक्ष्मी दर्शन मध्ये तुमची डील पूर्ण झाली नाही. त्या कारणाने तुम्ही परत आलात. आजचं मरण उद्यावर गेलं, एवढंच आहे. माझी सर्व मतदारांना, शिवसैनिकांना, मनसैनिकांना हे सांगणं आहे की हे आजचं उद्या ढकललंय. आपला त्यांना निवडून आणणारा नेता, ज्यांनी दिवस रात्र एक केले, ज्यांनी ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन त्यांना दिले, ज्यांनी डील केली, तो यांना सोडणार नाही आणि तो कोणालाही सोडत नाही. गेली 14 वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे, मला माहिती आहे. फक्त तुम्ही बघा काय काय होते. आजचं उद्या, उद्याचं परवा, पण जाणार नक्की, 100% जाणार. कारण त्याच्याशिवाय कर्ज फिटणार नाही आणि त्याच्याशिवाय स्वतःचं हॉस्पिटल उभं राहणार नाही. बाकी सर्व जे काय आहे ते शनिवारी आपण आभार प्रदर्शनाची मीटिंग आहे, त्या दिवशी बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.